कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहरात नागरिकांसाठी परिवहन सेवा राबवली जाते। प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी परिवहन विभागाच्या ताब्यात 100 नव्या ईव्ही बसेस दाखल होत आहेत आणि या केएमटी बसेस ज्या बस स्टॉपवर थांबणार आहेत त्या स्टॉपची प्रचंड अशी दुरवस्था झाल्याचं चित्र सध्या समोर आले आणि त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते। पाहूयात। कोल्हापुरातील केएमटी बस स्टॉपची दुरावस्था। केएमटीच्या बस स्टॉपवर अस्वच्छतेचं साम्राज्य। नव्या ईव्ही बसेस येणार पण अस्वच्छतेचा प्रश्न जैसे थे। कोल्हापूर महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी शहरात परिवहन सेवा राबवली जाते। या परिवहन सेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि एकूणच कामकाज पाहण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र परिवहन विभाग देखील कार्यरत आहे। महानगरपालिकेकडून कोल्हापूर शहरातच नव्हे तर शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या खेडेगावातही केएमटी बस प्रवाशांना सेवा देत असते। मात्र गेल्या काही वर्षात केएमटीला घरघर लागल्याची चर्चा होती। खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून पालिकेत 100 ईव्ही बसेस दाखल होत असल्या तरी सध्या त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम गतीने सुरू आहे। दुसरीकडे पाहिलं तर कोल्हापूर शहरातील बस स्टॉपची स्थिती फारशी चांगली नाही। अनेक ठिकाणी अस्वच्छता असून बस थांबावरील पत्रे गळत आहेत, तर काही बस स्टॉपच्या परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। अशा वेगवेगळ्या समस्यांनी हे बस स्टॉप ग्रासल्याचे चित्र दिसत असलं तरी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असणारा केएमटी बस स्टॉप तर अक्षरशः घाणेरड्या परिस्थितीत आहे। कोल्हापूर शहरातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी या केएमटी बसमधून मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून प्रवास करत असतात। मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावर या दुर्गंधीचा आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय। याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न जैसे थे असल्याने तिथे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात परिवहन सेवा आहे ती राबवली जाते। एकीकडे ही परिवहन सेवा हायटेक व्हावी यासाठी खरं तर काही नेते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र एकीकडे दुरावस्था सुद्धा काही बस स्टॉपची झाल्याचं आपल्याला दिसून येते। आपण सध्या आहोत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आणि इथली दृश्य दाखवतोय। खरं तर मोठ्या प्रमाणावरती प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी उतरतात आणि इथून शहरांतर्गत ज्या बस सेवा आहेत तिथून त्या ठिकाणी लाभ घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र कुठेतरी आता हे जे बस स्टॉप आहेत ते त्या सगळ्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच धोकादायक पद्धतीने या ठिकाणी खरं तर प्रवासी या ठिकाणी थांबलेले असतात। जर एखादा मोठा पाऊस आला तर त्या ठिकाणी उभे देखील प्रवासी राहू शकत नाही, कारण अनेक ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे, घाणीचं साम्राज्य आहे ते पाहायला मिळते। केएमटी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एकूणच बस स्टॉपवरील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही तिकीट काढून प्रवास करायचा आणि दुसरीकडे त्यांनी सोयी सुविधा द्यायच्या नाहीत, आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे। महापालिकेने तत्काळ सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। इथं उभारायचं काय नाही हाच प्रश्न आहे। महत्वाचं म्हणजे इथं उभारल्यानंतर पहिला आजारी पडते लोक, डेंग्यू इथं कुठलेही रोग होऊ शकतात। त्याचप्रमाणे हा बस स्टॉप आहे की काय हा पहिला मोठा प्रश्न आहे। इथं सध्या बघा, सध्या घाण म्हणजे गटारीच्या वर घाण आहे, त्यामुळे इथले पब्लिक इथं खायला लोक उभारतात, त्यांचं किती नुकसान होणार आहे। जर असं नुकसान होत असलं तर पब्लिकांचं काय होणार। आम्ही एकतर तासभर थांबतोय बससाठी, तर केएमटी मध्ये बसायला जागा आहे पण एवढी दुर्गंधी असते, आम्ही बसू सुद्धा शकत नाही। इथं थांबलो तर त्याचा एवढा वास येत असतोय आणि त्याचा एवढा आम्हाला त्रास होतोय आणि बसायला जागा असून काय उपयोग ना। जर तिथं दुर्गंधी असेल तर माणसं बसू शकत नाही, एकतर पाऊस असतो वरून, थांबायला जागा नाही आहे, इथं बसेस वेळेवर येत नाहीत, कुठलीही सुविधा नाही आहे आणि इकडं सरकारने लक्ष द्यायला हवं। तुम्ही तरी लक्ष द्या प्रतिनिधी म्हणून। नेहमीच गर्दी असते, पाऊस असते, किती दुर्गंधी आहे, या सगळ्याचा विचार करावा। काय वाटतं त्या बस स्टॉपकडे बघितलं तर काय वाटतं तुम्हाला? इतकी घाणेरडी अवस्था आहे, कोल्हापूरची सगळी घाण जायला लागली। कोल्हापूर बद्दल काय लोक विचार करणार, किती अस्वच्छता आहे, पावसाचा थांबण्यासाठी धाबा नाही आहे। परिवहन विभागाकडून सुविधा प्रतीक्षेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून प्रवाशांना सुविधा दिल्या जाणाऱ्या केएमटी बस स्टॉपचे होणार सुशोभीकरण। हायफाय बस सेवा प्रवाशांना पुरवली जाणार। शहरातील बस स्टॉपची संख्या वाढवून 350 करणार। केएमटी बसमार्ग डिजिटल होणार। प्रवाशांना ई तिकीट सेवा उपलब्ध होणार।
कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताब्यात असणाऱ्या केएमटीच्या बस स्टॉपच्या एकूण स्थितीबाबत परिवहन सभापती सत्यजित जाधव यांना विचारलं असता त्यांनी याचं खापर महापालिका अधिकाऱ्यांवर फोडलं आहे. परिवहन समिती स्थापन होण्यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असताना त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान परिवहन समिती स्थापन झाल्यापासून आता शहरातल्या केएमटीची परिस्थिती सुधारत असल्याचं त्यांनी सांगितलंय. आता 150 केएमटी बस स्टॉप आहेत, ते आता 350 थांबे होणार आहेत आणि पुढच्या काही काळात प्रवाशांसाठी अत्यंत चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी परिवहन विभाग कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय. आपल्याकडे ऑगस्ट महिन्यात या बसेस येतील तशाप्रमाणे सगळ्या बसेस आलेल्या आहेत. तर जर कोल्हापूर सुधारत आहे आणि परिवहन सुधारत आहे तर 100% ज्या बस स्टॉप्स आहेत त्या आम्ही सुशोभीकरण करणार आहे. कारण शेवटी बस आपण देणार हायफाय आणि साधेसुधे जर स्टँड असतील तर त्याला काही महत्त्व नाही आहे. तर स्टँड हे 100% चांगले होणार आहेत. आत्ता फक्त 150 स्टँड आहेत, ते आम्ही 350 स्टँडवर ऑलरेडी बलून मार्किंग केलेलं आहे. केंद्रात, राज्यात आणि कोल्हापूर महानगरपालिकेतही महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे शहराचा विकास करत कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलण्याचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या या महायुतीच्या नेत्यांकडून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांचे मन जिंकायचं असेल तर भविष्यात चांगल्या सोयीसुविधा देऊन ही बस सेवा लोकाभिमुख करून प्रवाशांच्या पसंतीस कशी उतरेल यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.